मी अष्टपैलू खेळाडू आहे. जरी मी आपल्या फलंदाजीमधून कामगिरी चांगली करू शकलो नाही तर मात्र मी इथे आपल्या संघाला मात्र मोलाचा वाटा देणार. तो म्हणजे माझ्या गोलंदाजीमधून विशाल. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय फलंदाज धनराज. तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. प्रेशर ऑन बॅट्समन धनराज म्हात्रे दडपणाखाली दिसतोय कारण 66 धावांचं मोठं टार्गेट चा पाठलाग करताना दिसतोय हा वडवली संघ. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू पायांवर आदळतोय. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव येतोय. या विशालच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते या विशालच्या माध्यमातून. चिखलोली संघ इथे मात्र चांगली फाईट देतोय या वडवली संघाला, ज्याचं नाव वडवली संघाने गेले 2 वर्ष अप्रतिम खेळ कडून नाव काढलं होतं आपल्या बदलापूर शहरामध्ये. मात्र इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट. तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नंतर तर कालांतराने कित्येक वेळानंतर अकाउंट ओपन होत आहे. सांघिक कोट्यातील धावसंख्या धावफलकावर बघू शकतो आपण. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 1 धाव, बिनगडी बाद 1. पुन्हा एकदा विशाल सामना करेल फलंदाज धनेश. रिव्हर्सचा वापर मात्र हे अस्त्र च वर्णन करीन. लगी तो आबादी नाही तो बर्बादी. तर इथे मात्र बर्बादी ठरतीये धनेश साठी. निर्धाव चेंडू सांगता अजून एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये विशाल याचा. पुढील चेंडू सामना करतो पुन्हा एकदा धनेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक संपतंय. एका धावेचं षटक हाताळलं. विशाल याची कामगिरी अप्रतिम म्हणता येईल. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय विशाल याचं. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. तर माननीय श्री अजय गीते साहेब यांचं इथे आगमन झालंय. तर मंडळातर्फे त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तर वेळा दरम्यान चालू सामन्याकडे 66 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चेस करण्याचा प्रयत्न करतोय वडवली संघ. मात्र पूर्णपणे आपल्या पहिल्या षटकामध्ये इथे रोख लावण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज विशाल वडवली संघावर. कारण अंकुश लावलाय, आपलं षटक फेकलंय. पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक. मात्र धावसंख्या धावा खर्च केल्या ती म्हणजे 1 धावसंख्या. धावफलकावर पहिल्या षटकाच्या संपतेनंतर धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 1 धाव, बिनगडी बाद 1. मात्र इथे आता मात्र प्रेशर क्रिएट होताना दिसतोय तो म्हणजे फलंदाजी करत असलेल्या संघाला वडवली संघावर. तर वैयक्तिक पहिलं व सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय संदीप. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला गेला संदीप, ज्याने अप्रतिम फलंदाजी देखील केली होती. संदीप सामना करेल फलंदाज धनराज. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. पूर्णपणे चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव जाताना दिसत आहेत. चिखलोली संघ इथे चांगला खेळ करताना दिसतो. चांगला फटका. स्क्वेअर कट माफ करा कव्हर ड्राईव्हचं सौंदर्य दाखवतोय. धावसंख्येत मात्र रंगत नाहीये या सामन्यामध्ये. धावसंख्येत 2 ने भर पडतीये. धावसंख्या धावफलकावर पाहू शकतो आपण. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 3 धावा, फक्त आणि फक्त 3 धावा. 66 धावांचं टार्गेट इथे चेस करतोय. मात्र रंगत निर्माण करत नाही या सामन्यामध्ये तो म्हणजे वडवली गाव संघ. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, फील्ड होतोय. तोपर्यंत एकच धाव, सिंगल कंप्लीट. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत धावफलकावर बघू शकता आपण 4 धावा. तर बदलापूर गाव संघाला विनंती असणार आहे आपण नाणेफेकी जिंकलाय तर आपला कौल कळवायचा आहे. नाणेफेकीचा चांगला फटका. संघर्षमय चौकार बऱ्याच वेळानंतर वडवली संघासाठी.
मी सांगू आय लव्ह यू. कुठेतरी वाटलं होतं की धनराज म्हात्रे मध्ये ती क्षमता आहे की सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा, मात्र पूर्णपणे बॅकफुट वर दिसतोय आतापर्यंत वडवली गाव संघ. पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर, अप्रतिम सौंदर्य, अप्रतिम फटका, परफेक्ट टायमिंग, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय धनेश याच्या मार्फत 4 धावा. या 2 चौकाराने प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय धनेश, मात्र अशीच आतषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल बघू शकता आपण 13 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना मात्र 66 धावांची गरज जिंकण्यासाठी, ते म्हणजे वडवली संघाला. चिखलोली संघ अप्रतिम खेळ दाखवतोय आपल्या माध्यमातून. पुढील चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा धनेश. अप्रतिम फटका, पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषे पार चौकार. इथे मात्र पहिली चौकाराची हॅट्रिक संपादन करतोय धनेश म्हात्रे. S-I-M-M. Bring it on, baby. आता प्रेशर रिलीज करताना दिसतोय धनेश. धावसंख्या धावफलकावर बघू शकतो आपण 17 धावा. मात्र पहिल्या षटकामध्ये विशालने 1 धाव खर्च केली होती, मात्र संदीप थोडस मागे ठरतोय. 16 धावा खर्च केल्यात आतापर्यंत आपल्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 2 षटकाच्या संपतीनंतर बघू शकता आपण 17 धावा. हा ओव्हर कंप्लीट. तर लवकरात लवकर खेळवायचा आहे. फास्ट प्ले ठेवायचा आहे. टीजे मला ते सांगितलं कळत नाही. इंग्लिश मी सांगू आय लव्ह यू. सतरा धावा. तर येणारे 3 षटक 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात, म्हणजे 49 धावा. तर पुन्हा एकदा विशालचा वापर केला जात आहे. ज्या विशालने पहिले षटक हाताळलं होतं, 1च धाव खर्च केली होती. अप्रतिम षटकाची हाताळणी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. त्याच विशालचं पुन्हा एकदा वापर केलं जातं वैयक्तिक दुसरं व सांगीवडीतील 3रं षटक हाताळण्यासाठी. तर फलंदाज अजूनही धनराज आणि धनेश ही सलामी
मोठा धक्का मिळतो वडवली संघाला, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो असा धनराज म्हात्रे उर्फ गोट्या बॅक टू पवेलियन. खराब कामगिरी केली, मात्र नवीन फलंदाज मैदानात येताना बघतोय आपण. कल्पेश सामना करेल विशाल याचा. विशालाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कल्पेश पुढील चेंडू पुन्हा एकदा विशाल याचा. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, चेंडू मात्र पायांवर आदळतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तोपर्यंत लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा, धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्येत धावफलकावर बघू शकता आपण 19 धावा, 66 धावांचा पाठलाग करतोय, मात्र पूर्णपणे बॅकफुट वर येताना दिसतोय हा वडवली संघ. कारण अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर करताना दिसतोय विशाल, ज्याने पहिल्या षटकात हाताळलं, 1 धाव खर्च केली आणि आपल्या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 1 गडी बाद करून दिलाय आणि 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा विशाल सामना करेल कल्पेश. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या चेंडूचा कुठलाही संपर्क होताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडू, धावसंख्या कायम, धावफलकावर बघू शकता आपण 19 धावा. पुन्हा एकदा विशाल सामना करतोय कल्पेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. लॉंग ऑनचा खेळाडू तिथे फील्ड करेल, तोपर्यंत 1च धाव. धावसंख्येत धावफलकावर बघू शकता आपण, धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्येत धावफलकावर बघू शकता आपण 20 धावा. सामन्यात रंगत निर्माण केली जात नाहीये म्हणजे वडवली संघाच्या माध्यमातून, कारण 66 धावांचं डोंगर रचलं गेलं आणि तो फोडण्यासाठी मात्र इथे अपयशी ठरतोय तो म्हणजे वडवली गाव संघ. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी पूल केलाय, अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार 6 धावा. तिसरे षटक संपलंय. विशाल ने तिसरे षटक हाताळलं, तिसरे षटक संपलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 26 धावा. येणारे 2 षटक आणि 40 धावांची गरज, ते म्हणजे वडवली संघाला. डीजे तर आपण ताकीद द्यायचे, पंचांना विनंती असणार, आपण ताकीद द्यायचे खेळाडूंना लवकरात लवकर सामना संपवायचा प्रयत्न करायचा आहे. तर येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 40 धावांची गरज, म्हणजेच प्रति षटका मागे 20.00 ची सरासरी राखावी लागेल, ते म्हणजे वडवली संघाला. मात्र एकतर्फी झुंज देताना दिसतोय हा खेळाडू धनेश म्हात्रे, त्याच्या माध्यमातून एक चौकाराची हॅट्रिक आपण बघितली आणि एक षटकार देखील बघितलात. तर नवीन गोलंदाज मार्कवर येताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं सांगितलं 4थं षटक हाताळण्यासाठी रुपेश. तर दोन्ही संघांनी तयार राहायचंय या पुढील होणारा सामना. पण बघणार आहोत दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पहिला सामना शिरगाव विपक्ष बदलापूर गाव या 2 संघांमध्ये. तर रुपेश याचा वापर केला जात आहे
चौथ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय फलंदाज कल्पेश, नॉन स्ट्राईक एंडवर धनेश, ज्याच्या मार्फत एकतर्फी झुंज पाहायला मिळते वडवली संघाची. तर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. स्वीप शॉट, अप्रतिम टायमिंग, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू फरार, सीमारेषे पार, चौकार, 4 धावा. धावसंख्या धावफलकावर लागली आहे 30 धावा. तर मात्र समीकरण उरलंय येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज, म्हणजे 6 मोठ्या फटक्यांची गरज येणाऱ्या 11 चेंडूंवर. तर पाहूयात वडवली गाव संघ या सामन्याची रंगत इथे निर्माण करतोय का. मात्र एकतर्फी झुंज पाहायला मिळते. मिस टायमिंग शॉट, चेंडू हवेत, एज घेतली होती आणि अजून एक फलंदाज बाद. कल्पेश बॅक टू पवेलियन. मैदानात जाताना बघतोय आपण कल्पेश याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे राजेश उर्फ राजा. तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय धनेश. अप्रतिम खेळ आतापर्यंत एकतर्फी झुंज पाहायला मिळते धनेशच्या बॅट मधून. तर समीकरण उरलंय मैदानात येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 36 धावांची गरज. तर रुपेश पहिल्या चेंडून मात्र चौकार लगावल्यानंतर कमबॅक करतोय. एक गडी बाद करून दिलाय, कल्पेश याला बाद करून दिलाय. पुढील चेंडू सामना करतोय धनेश. चांगला चेंडू, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लेन जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय. बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होताना दिसत नाही. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या कायम, स्टील स्कोरबोर्ड 30 विदाउट 2 लॉस ऑफ 2 विकेट. आपण बघतोय वडवली संघ अतिशय दयनीय परिस्थितीमध्ये झुंज देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच फटक्याचा वापर, मात्र बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. सातत्याने अक्रॉस द लेन जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न अपयशी ठरतोय. नक्कीच प्रेशर असेल, दबाव असेल, कारण अजूनही 36 धावांची गरज आहे आणि चेंडू उरलेत मैदानात ते म्हणजे 8 चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा रुपेश, सामना करेल फलंदाज धनेश. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट, चेंडूची बॅटची कडा घेतली आहे आणि अजून एक फलंदाज बाद. पूर्णपणे बॅकफुटवर वडवली संघ. अजून एक धक्का. इथे मात्र रुपेश अप्रतिम कामगिरी करतोय. मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलंय. 5 चेंडूंवर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद करून दिलेत. पण बघतोय रुपेश अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम षटकाची हाताळणी, कारण 2 षटकांमध्ये 20 धावांची गरज असताना एक इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते रुपेश कडून. पुढील चेंडू सामना करेल नवीन फलंदाज. मोठा फटका आल्या खेळून काढलाय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार, 4 धावा.
धन्यवाद डीजे. तर शेवटचे षटक अंतिम षटक शिल्लक आहे आणि धाव्या हव्या आहेत म्हणजे धावफलकावर बघू शकतो आपण धावा आल्यात 34 धावा. अजूनही 32 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करावा लागणार फलंदाज राजेशला कारण 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे गोलंदाज रोहित. निर्णायक षटक हाताळण्यासाठी शेवटचं षटक 6 चेंडू 32 धावा. सामना एकतर्फी होतोय. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. चिखलोली संघ मात्र एकतर्फी सामना लढत देताना दिसतोय. झुंज करत नाहीये पूर्णपणे बॅकफुटवर. वडवली संघ येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 32 धावांची गरज असताना नवीन गोलंदाज रोहितचा वापर केला झालाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं सांगितलं होते शेवटचं षटक रोहित. सामना करेल फलंदाज राजेश. चांगला चेंडू तितकाच मोठा फटका मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. झेल संपादन केलंय आणि या झेलाने आपल्या खिशात हा सामना घातलाय तो म्हणजे चिखलोली संघाने. राजा के संग संग झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो पर कोई ना मुझसा ले प्यारो शेरों का मैं हूँ शेर यारो पर कोई ना मुझसा ले प्यारो आया है राजा राजा के संग संग झूम लो आया है राजा राजा के संग संग झूम लो. धन्यवाद डीजे. इथे मात्र राजा आला नाही तर राजा परतलाय. मैदानातून बाहेर होताना दिसतोय राजा मात्र नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतो आपण त्याची जागा घेण्यासाठी मंगेश. मात्र सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण समीकरण उरलंय मैदानात. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. तर एकतर्फी सामना पाहायला मिळतोय चिखलोली संघाच्या माध्यमातून. चांगला चेंडू तितकाच चांगला फटका. पंच आमच्याकडे खून करतायत. चेंडू स्वैर आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटच्याने चेंडूचा संपर्क नाही. चेंडू पंच आमच्याकडे खून करतायत. आउटसाइड दिले एक्स्ट्रीम डिलिव्हरी. स्वैर चेंडूने अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर बघू शकता आपण 35 धावा. 5 चेंडू 31 धावांची गरज. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट करून काढतोय. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषे पार फरार. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू पुन्हा एकदा पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय फलंदाज. चेंडूच्या मेरिट मध्ये येत नाहीये. लाईन मध्ये येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता औपचारिकता शिल्लक आता मात्र या सामन्यामध्ये कारण एकतर्फी विजय प्राप्त करताना दिसतोय तो म्हणजे चिखलोली संघाने. तर मी म्हणेन वडवली संघाचं चुकलं कुठे तर धावा खर्च केल्या गेल्या. वडवली संघाचं चुकलं कुठे तर धावा बनवायला हव्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र त्या बनवल्या गेल्या नाही. तर या चुका वारंवार केल्या गेल्या वडवली संघाने आणि इथे मात्र परास्त होताना दिसतोय वडवली संघ. एक दादा संघ बदलापूर विभागातील मात्र पूर्णपणे बॅकफुटवर. तर मात्र शिल्लक आहेत 2 चेंडू जिंकण्यासाठी. अठ्ठावीस धावांची गरज असताना एकच धाव. कंपल्सरी चेज होती मात्र इथे पूर्णपणे सामना खिशात घातला चिखलोली संघाने. तर मी विनंती करीन सर्व खेळाडूंना सर्व संघांना जे आमचे आयोजक आणि पंच इथे डिसिजन देतील तो अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. तर इथे विजयी संपादन करताना दिसतोय तो म्हणजे चिखलोली गाव संघ. अप्रतिम खेळाचा नमुना. तर चिखलोली गाव संघाचे हार्दिक आभार. आणि
धन्यवाद डीजे. सर्व्हिस चिखली टॅक्स संघाने आणि इकडे व्हॅट. यायचंय. दुर्मिळ संधी कर्णधारांनी लाभ इकडे मिळायची. यायचंय. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ID ग्रुप इकडे सोबत जमा करायचे. खात्री चिखली कमीत गाव कमी संघ. डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स